नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब शेळके, रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर, मराठी अध्ययन व संशोधन केंद्र मराठी विभाग श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि आपणा सर्वांना शुभ प्रभात। SYBS स्पेशल पेपर आपला जो आहे त्या पेपरचं नाव आहे आधुनिक मराठी साहित्य प्रकाश वाटा हे आत्मचरित्र आहे। हे आत्मचरित्र पहिल्या सेमिस्टरसाठी आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे। मित्रांनो, या आत्मचरित्र संदर्भात आपण खूप काही चर्चा केलेली आहे। एकंदर या आत्मचरित्राचे जे लेखक आहे डॉक्टर प्रकाश आमटे आणि प्रकाश आमटे यांना प्रेरणा देणारे डॉक्टर बाबा आमटे, या सर्वांसंदर्भात आपण सखोल अशी चर्चा केलेली आहे। हे आत्मचरित्र लिहिण्यामागची जी भूमिका आहे प्रकाश आमटे यांची, ती भूमिका सुद्धा आपण स्पष्ट केलेली आहे। गेल्या तासाला आपण या आत्मचरित्रातील जी वेगवेगळी व्यक्तिचित्रण आहे आणि या व्यक्तिचित्रणांची जी स्वभाव विशेष आहे या संदर्भात आपण चर्चा करत होतो। आज या तासाला आपल्याला प्रकाश वाटा या आत्मचरित्रामध्ये असणारा जो आदिवासी आहे, म्हणजे हेमलकशातील जो आदिवासी आहे, त्या आदिवासी संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे। मित्रांनो, बाबा आमटे यांनी 1973 मध्ये हेमलकसा या ठिकाणी लोकबिरादरी या प्रकल्पाची स्थापना केलेली आहे। ही स्थापना करण्यामागचा जो महत्त्वाचा जो उद्देश होता, आणि तो उद्देश म्हणजे या भागामध्ये जगणारा जो आदिवासी होता, या आदिवासीला एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून द्यायचा होता, की जो अधिकार उदाहरणार्थ कुष्ठरोग्यांना आनंदवनमध्ये बाबा आमटे यांनी मिळवून दिला होता। माणूस म्हणून त्यांना सुद्धा समाज स्वीकारत नव्हता, अशा कुष्ठरोग्यांना सुद्धा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला। आणि आता दुसरा जो भाग म्हणजे हेमलकशातला होता, की ज्या हेमलकशामध्ये जो आदिवासी राहत आहे, या आदिवासीची पिळवणूक थांबावी, त्याला माणूस म्हणून जगता यावं, म्हणून बाबा आमटे यांनी 1973 मध्ये हेमलकसा या ठिकाणी लोकबिरादरी या प्रकल्पाची स्थापना केली आणि ही सर्व जबाबदारी या प्रकल्पाची डॉक्टर प्रकाश आमटे यांच्यावर सोपवलेली आहे। मित्रांनो, हेमलकसा हा अतिशय दुर्गम असणारा भाग आहे। या ठिकाणी म्हणजे जवळजवळ शहरापासून नाळ तुटलेला हा जो भाग आहे, या भागामध्ये कुठल्याच प्रकारची सुखसुविधा या ठिकाणी नाही, आरोग्य नाही, दळणवळणाच्या सुविधा नाही, काहीच नाही। मित्रांनो, फक्त हा आदिवासी हा जंगलामध्ये भटकत आहे, जीवन जगत आहे। या आदिवासीसाठी लोकबिरादरी प्रकल्पाची बाबा आमटे यांनी स्थापना केलेली आहे। आता या हेमलकशामध्ये जगणारा हा आदिवासी नेमकं काय आहे, कसा आहे, तो कसा जीवन जगतो आहे, त्या संदर्भात आज आपल्याला या तासाला चर्चा करायची आहे। मित्रांनो, या हेमलकशामध्ये असणारा हा आदिवासी जंगलामध्ये सतत भटकंती करून जीवन जगणार आहे। मित्रांनो, जसे प्राणी जंगलामध्ये भटकत इकडे तिकडे फिरतात, काही शिकार मिळाली त्या प्राण्यांना तर ते प्राणी एकमेकांचं भक्ष्य म्हणून जगतात, त्याचप्रमाणे हा आदिवासी हेमलकशातला जगणारा हा आदिवासी आहे, हा जंगलांमध्ये सतत भटकंती करून जगणारा होता। पहा, मिळाली शिकार तर त्याचा उदरनिर्वाह भागत होता, आणि जर शिकार नाही मिळाली तर तसंच त्याला अर्धपोटी जगावं लागत होतं। हा आदिवासी बाबा आमटेंनी जवळून पाहिला होता, म्हणून या आदिवासीसाठी खास लोकबिरादरी प्रकल्पाची बाबा आमटे यांनी या ठिकाणी स्थापना केलेली आहे। पहा, हा आदिवासी म्हणजे जंगली प्राणी आणि या आदिवासीमध्ये काहीच फरक नव्हता। मित्रांनो, अंगावर कुठल्याही प्रकारचे कपडे नाही। उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तिन्ही ऋतूमध्ये कडाक्याची थंडी असली तरी त्याच्या अंगावर कपडे नाही, प्रखर उन्हाळा असला तरी अंगावर कपडा नाही। अशा प्रकारचा हा जीवन जगणारा हा आदिवासी, सतत भटकंती करणारा आणि शिकार करून जगणारा, या आदिवासींसाठी काहीतरी करायचं आहे, या भूमिकेतूनच आमटे परिवाराने या ठिकाणी समाजसेवेचा वसा या ठिकाणी स्वीकारलेला आहे। हा आदिवासी अंगावर तर कपडा नाहीच नाही, पण हा आदिवासी कुपोषित होता। मित्रांनो, आता कुपोषित का झाला, कसा झाला, याची जर पार्श्वभूमी जर आपण पाहिली मित्रांनो, जर पोटाला अन्न मिळालं, व्यवस्थित जर जेवण मिळालं तर माणूस हा सुदृढ असतो,
व्यवस्थित जगत असतो पहा. जर पोटाला, त्याच्या जीवाला जर पूर्ण आहार मिळाला नाही तर त्याची भूक मारली जाते. याचा परिणाम असा होतो मित्रांनो की तो ऑटोमॅटिकली कुपोषित होत जातो. आणि तोच प्रकार या ठिकाणी झालेला आहे पहा. या आदिवासीला कधी पोटभर खायलाच मिळालं नाही पहा, आणि ते न मिळाल्यामुळं हा आदिवासी कुपोषित झालेला आहे. केवळ कुपोषित हे त्याच्या वाट्याला नाही, तर विविध प्रकारचे आजार या आदिवासीला होते पहा. एकच एक आजार नाही, कधी झाडावरून पडला, हाडं मोडलेली असते, कधी प्राण्याने हल्ला केलेला असतो, कवटी फोडलेली असते, डोळे फोडलेले असते, अंगावर विविध प्रकारच्या जखमा, शरीरामध्ये पू झालेला, अशा हरेक प्रकारच्या आजाराने हा आदिवासी पछाडलेला होता पहा. हे सगळं आमटे परिवाराने जवळून पाहिलं मित्रांनो. सर्व समाज पाहत होता, सरकारी शासन व्यवस्था पाहत होती, पण फक्त सुचलं ते आमटे परिवाराला सुचलं की या आदिवासींसाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण तो माणूस आहे, तो जनावर नाही. हे फक्त कुणी ओळखलं? आमटे परिवाराने ओळखलं मित्रांनो. हा आदिवासी असा भटकंती करून जगणारा, शिवाय हा व्यसनी होता मित्रांनो. दारू हे त्याचं प्रमुख व्यसन होतं पहा. मोहाची दारू, आपण जंगलामध्ये बरेचसे आदिवासी मोहाची दारू अजूनही पिताना दिसतात मित्रांनो. दारू पिल्यामुळं काय झालं की त्याचा चेहरा हा सुजलेला आणि सुरकुत्या पडलेला दिसायचा पहा. म्हणजे तारुण्यामध्ये सुद्धा अगदी म्हातारपण त्याच्या वाट्याला आलेला आहे असं त्याच्याकडे पाहिल्यानंतर जाणवत होतं पहा. शरीर खंगलेलं, म्हणजे तो किती पछाडलेला होता पहा. आजाराने पछाडलेला, कुपोषित होता, दारूचं व्यसन होतं, अंगावर विविध प्रकारच्या जखमा. अशा पद्धतीने हा आदिवासी जगत होता पहा. त्याचबरोबर या आदिवासीला भविष्याची चिंता नव्हती मित्रांनो. तुम्हा आम्हाला भविष्याची चिंता असते पहा. म्हणजे आपण आपल्यासाठी कमवतो, आपल्या मुलांबाळासाठी कमवतो, आणि अजून आपल्या पिढ्या 2-3 पिढ्यांना कसं पुरेल यासाठी आपण संपत्तीचं संचयन करतो मित्रांनो. कारण तुम्हा आम्हाला हे ज्ञान मिळालं, तुम्हा आम्हाला हे शिक्षणातून मिळालेलं आहे, शिक्षणातून तुम्हा आम्हाला हे शहाणपण आलेलं आहे. आदिवासींना हे कुठल्याही प्रकारचं शहाणपण नव्हतं. फक्त जगणं, उद्याचा कधीच विचार केलेला नाही. त्यामुळं भविष्याची कुठल्याही प्रकारची चिंता आदिवासीला नव्हती. आज शिकार मिळाली, आज पोट भरलं, उद्याचं देख लेंगे बाद में क्या होता है, अशा पद्धतीने हा आदिवासी आपलं जीवन जगत होता मित्रांनो. आदिवासी एकाच एक गोष्टीने पछाडलेला नव्हता. खरं तर आदिवासीमध्ये एकंदर हे सगळ्या गोष्टी कशामुळं हे त्याच्या वाट्याला आलेलं आहे, तर त्याच्यामध्ये असणारं अज्ञान आहे. तो जर शहाणा असता, तो जर शिक्षित असता, तर त्याच्या वाट्याला हे दुःख आलं नसतं. म्हणून अज्ञानामुळं काय झालं, तो अंधश्रद्धेला बळी पडला पहा. अंधश्रद्धेला बळी पडल्यामुळं काय झालं की घरामध्ये विविध प्रकारचे आजार आहे. या आजारावर उपाय कोणकोणते आहे? खरं तर आजार होऊ नये म्हणून आरोग्य चांगलं ठेवलं पाहिजे. आरोग्य जर चांगलं असेल तर विविध प्रकारचे आजार होणार नाही. म्हणजे त्याने कधी आपल्या आरोग्याची स्वच्छता कधी घेतली नाही, म्हणून विविध प्रकारच्या आजारांना निमंत्रण दिलं गेलं. शिवाय हे आजार बऱ्या करण्यासाठी खरं तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे, दवाखान्यात जायला पाहिजे, हॉस्पिटलमध्ये जाऊन आपलं चेकअप करून घेतलं पाहिजे. पण हे त्याने काहीही केलं नाही, कारण त्याच्यामध्ये अज्ञान, आणि अज्ञानातूनच त्याच्या वाट्याला त्याने आलेली अंधश्रद्धा. मग या अंधश्रद्धेमुळं काय करायचा, तो देवऋषीकडे जायचा, की जो अंगारा धुपारा करतो त्याच्याकडे जायचं. घरातलं लहान मूल एखादा आजारी पडलं, घरातलं कोणी म्हातारी आजारी पडली, तर त्याला घेऊन त्या अंगारा धुपाऱ्याकडे जायचं. मग तो अंगारे धुपारे करेल, काहीतरी वेगवेगळ्या प्रकारची भानामती करेल, आणि मग तो आजार त्याचा बरा होईल. म्हणजे देव धर्म यावर नितांत श्रद्धा ही आदिवासींची होती पहा. म्हणजे अंधश्रद्धेला बळी पडणारा हा आदिवासी या ठिकाणी दिसतो पहा. मांत्रिकावर त्याचा पूर्ण विश्वास की हा मांत्रिक माझ्या मुलाला बरा करेल, हा मांत्रिक माझ्या पत्नीला बरं करेल, हा मांत्रिक माझ्या नवऱ्याला बरं करेल. यातून काय झालं मित्रांनो,
आजार तर बरा झाला नाही, पण आजार बळावत गेला, मृत्यूचं प्रमाण वाढत गेलं. हे आमटे परिवाराला दिसत होतं मित्रांनो. पण ताबडतोबच त्यांनी आदिवासींना त्यापासून परावृत्त केलं नाही पहा. वेगवेगळ्या पद्धतीनं आदिवासींचा विश्वास संपादन केला आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे पहा. आयुष्यामध्ये यांना कधी शिक्षण मिळालेलं नाही आणि शिक्षणाचं महत्त्वही त्यांना या आदिवासींना कळलं नाही. शिक्षणाचं महत्त्व जर कळलं असतं मित्रांनो, तर आदिवासी ह्या विविध प्रकारच्या आजाराला, अंधश्रद्धेला कशालाच बळी पडला नसता. पण शिक्षण त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच आलं नाही मित्रांनो. कारण शिक्षणानं जर त्यांना त्यांच्या वाट्याला आलं असतं तर त्यांच्यामध्ये शहाणपण 100% निर्माण झालं असतं. म्हणून शिक्षण कधी आलंच नाही आणि त्यामुळं काय परिणाम झाला? अज्ञान तर वाट्याला आलं, वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धेलाही ते बळी पडले आणि त्याचबरोबर आपलं जे आरोग्य आहे, अरे आपण पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे, ह्या पालेभाज्या सुद्धा त्यांनी आपल्या जेवणामध्ये कधी त्यांनी घेतल्या नाही पहा. पालेभाज्यांचं महत्त्व कधी कळलं नाही. तेल, मीठ, साखर, दूध हे सगळं त्यांनी वर्ज्य केलं मित्रांनो. आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी जेवणामध्ये ह्या कोणत्याच गोष्टी घेतल्या नाही की ज्या तुमच्या शरीराला आवश्यक असतात, गरजेच्या असतात, त्या त्यांनी कधीच घेतलेलं नाही. हे कशाचा परिणाम आहे? हा तुमच्या अज्ञानाचा परिणाम आहे. तुम्ही केवळ अशिक्षित असल्यामुळं आदिवासींनी ह्या गोष्टी सगळ्या वर्ज्य केल्या. अशा पद्धतीचा हा आदिवासी या जंगलामध्ये जीवन जगत होता. विविध प्रकारच्या गोष्टी उपयोगी आहे आपल्याला हे त्यांना कधी कळलं नाही, त्याचं महत्त्व कळलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा आदिवासी माणसांना पाहून घाबरत होता, जंगलात पळून जात होता. खरं तर माणसाला पाहून प्राणी घाबरून पळत असतात, जंगलात लपत असतात. पण या हिमालकशातला हा आदिवासी माणसाला पाहून घाबरत होता, पळून जात होता. अशा प्रकारचा हा आदिवासी या ठिकाणी जीवन जगत होता. थोडक्यात जंगली प्राणी आणि आदिवासी यांच्यामध्ये काहीच फरक नव्हता. अशा पद्धतीने हा आदिवासी जगत होता. या अज्ञानामुळे काय झालं आदिवासींचं? तर भयान दारिद्र्य त्यांच्या वाट्याला आलं मित्रांनो. दारिद्र्य वाट्याला येण्याचं प्रमुख कारण जर कोणतं असेल तर त्यांना शिक्षण मिळालं नाही आणि शिक्षण न मिळाल्यामुळं अज्ञानात त्यांना खिचपत पडावं लागलं आणि या अज्ञानामुळंच विविध प्रकारचं दारिद्र्य आणि जी पिळवणूक झाली, जो लुटला गेला, जो पिळला गेला हा आदिवासी, याला जबाबदार म्हणजे त्याचं अज्ञान आहे. या अज्ञानामुळं अनेक गोष्टी त्याला सहन कराव्या लागल्या आणि जंगलातलं प्राणी आणि आदिवासी यांच्यामध्ये काहीच फरक नव्हता. हे अक्षरशः प्रकाश आमटे यांनी जवळून पाहिलेलं होतं पहा. त्याचबरोबर हा जो आदिवासी हिमालकशामध्ये जगत होता, शहरापासून पूर्ण नाळ तुटलेली होती मित्रांनो. आज शहरामध्ये लोक कसे जीवन जगतात, शहरामध्ये काय चाललेलं आहे, कोणत्या घडामोडी घडत आहे, कुठल्याच प्रकारची माहिती ह्या आदिवासीला नव्हती. फक्त आला दिवस काढायचा, जंगलामध्ये भटकायचं, एवढंच फक्त या आदिवासीच्या वाट्याला येत होतं पहा मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आदिवासी अज्ञानी होता, अंधश्रद्धेला बळी पडणारा होता, पिचलेला होता, खंगलेला होता, लुटलेला होता. पण मित्रांनो, एक आदिवासींचा महत्त्वाचा गुण होता पहा, कधीच आदिवासीने कुणावर अन्याय केलेला नाही पहा. उलट स्वतःवर झालेला अन्याय त्याने सहन केलेला आहे. भोळा भाबडा आणि अतिशय प्रामाणिक असणारा हा आदिवासी या हिमालकशामध्ये जीवन जगत होता. हे सगळं आमटे परिवाराने जवळून पाहिलं. अरे माणसाच्या जीवनामध्ये तुम्ही आम्ही जे जगतो ते जीवनच ह्या लोकांच्या कधी वाटायला आलेलं नाही. तुम्ही विचार करा मित्रांनो, अंगावर कुठल्याही प्रकारचा कपडा नाही, सतत जंगलामध्ये भटकायचं, जे मिळेल ते खायचं. अरे मुंगळे, जंगलात असे ते सापडणारे मुंगळ्यांची चटणी खाणं, विविध प्रकारचे प्राणी मारून खाणं, जंगलातला मध वगैरे जे काय असेल ते मिळेल ते पोटासाठी खाणं, अशा पद्धतीने जगणारा हा आदिवासी होता पहा. आणि अशा आदिवासींना
माणूस म्हणून जगण्याचा अधिकार जर कोणी मिळवून दिला असेल तर तो प्रकाश आमटे यांनी मिळवून दिला. म्हणून आदिवासी प्रकाश आमटे यांना आपला देव मानतात, ईश्वर मानतात. की ज्या माणसाने आम्हाला जंगली प्राण्यातून माणसांच्या कळपामध्ये आणलं, माणसांमध्ये आणलं, आणि आम्ही आमच्या वाट्याला जे सुख आज आलेलं आहे ते कुणामुळं आलेलं आहे तर ते फक्त प्रकाश आमटे यांच्यामुळं आलेलं आहे. नाहीतर आम्ही आणि जंगली प्राणी यामध्ये काहीच फरक नसता हे स्वतः आदिवासी आज बोलून दाखवत आहे मित्रांनो. कारण आज ते जे जीवन जगतात ते माणसासारखं जीवन जगतात. याचं कारणच असं की ज्या वेळेस प्रकाश आमटे यांनी आदिवासींची सेवा करायला सुरुवात केली, सगळं जवळून अनुभवलं, पाहिलं, आरोग्य सेवा दिली, शिक्षणाची त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिली, आदिवासींना औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण दिलं, 2 प्रकारचं शिक्षण दिलं. म्हणजे शिक्षणाने शहाणपण तर त्यांना मिळालं, पण व्यवहार उपयोगी जे असणारं महत्त्वाचं शिक्षण आहे हे देण्याचं काम प्रकाश आमटे यांनी केलेलं आहे. याचा परिणाम असा झाला मित्रांनो की हा जंगली प्राण्यासारखा जगणारा हा आदिवासी माणसासारखा जगायला लागला. त्याचं आरोग्य उत्तम झालं आणि स्वबळावर उभं करण्याचं काम प्रकाशने या ठिकाणी केलेलं आहे. आज काय परिणाम झाला मित्रांनो? आपण पूर्व पार्श्वभूमी पाहिली. आदिवासी कसा होता, कसा जगत होता, कसा राहत होता, अंगावर कुठल्या प्रकारचा कपडा नव्हता, आणि हाच आदिवासी आज कसं जीवन जगतो आहे. तुम्ही आम्ही जसं जीवन जगतो तसं हे जीवन जगत आहे. या ठिकाणचा आदिवासी शिकला, सवरला आणि विविध ठिकाणी नोकरी करणारा हा आदिवासी या ठिकाणी दिसतो आहे. कन्ना माडावी सारखा विद्यार्थी त्या पाड्यावरचा आज डॉक्टर झालेला आहे, कोणी बाळरोग तज्ज्ञ झालेला आहे, कोणी फॉरेस्ट अधिकारी झालेला आहे, कोणी वकील झालेला आहे. विचार करा मित्रांनो, ज्यांच्या आयुष्यामध्ये कधी शिक्षणाचा प्रकाशच निर्माण झाला नाही, आयुष्यभर जंगलात फिरत होते, असे आदिवासी शिक्षणातून आज विविध प्रकारच्या नोकऱ्या करू लागले, स्वबळावर उभे राहू लागले, आपला प्रापंच सुख समाधानाने जगू लागले. याचं सगळं श्रेय जर कुणाला जात असेल तर ते प्रकाश आमटे यांना जातं. पहा, त्यांच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये चैतन्य खुलवण्याचं काम प्रकाशने केलेलं आहे. मग विचार करा मित्रांनो, हेमलकशामधला असणारा आदिवासी कसा होता आणि आज तो कसा आहे, आणि यासाठी प्रकाशने जे काम केलेलं आहे मित्रांनो खरंच अवर्णनीय आहे. आणि हे प्रकाशचं योगदान दिलेलं आहे, हे याचं वर्णन करण्यासाठी शब्दसुद्धा अपुरे आहे मित्रांनो. विचार करा तुम्ही काय म्हणून केलं नाही प्रकाशने. अरे शेती कशी करायची, आधुनिक तंत्रज्ञान कसं वापरायचं, संकरित बी बियाणे कसे वापरायचे, हे विविध प्रकारचं जे नॉलेज आहे हे नॉलेज देण्याचं काम प्रकाशने केलेलं आहे. आणि मित्रांनो, जेवढी कसरत प्रकाशने घेतली तेवढाच विश्वास आदिवासींनी प्रकाशवर टाकला. आणि याचा परिणाम असा झाला मित्रांनो, आदिवासींच्या जीवनामध्ये खरोखर चैतन्य निर्माण झालं की तुमच्या आमच्यासारखं माणसासारखं जीवन ते जगू लागले. आणि याचा परिणाम म्हणून प्राण्यांच्या हत्या थांबल्या, प्राण्यांनाही चांगले दिवस आले आणि आदिवासींनाही चांगले दिवस आले. पूर्वीचा आदिवासी आणि आत्ताचा आदिवासी जमीन आसमानचा फरक आहे. म्हणून मित्रांनो, आजचा जो आदिवासी आहे खऱ्या अर्थाने आज माणूस म्हणून जगतो आहे. म्हणून मित्रांनो, आज या तासाला आपण हेमलकशामधला जो असणारा आदिवासी आहे या आदिवासी संदर्भात आपण चर्चा केली. पुढच्या तासाला राहिलेले जे व्यक्तिचित्रण आहे त्या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करू. आज या तासाला आपण थांबूया. धन्यवाद.